नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत 9 वर्षाच्या मुलीसाठी कुर्ता। हा ब्रॉकेटचा कुर्ता आहे, म्हणजे साडीच्या उरलेल्या ब्लाउज पीस आणि पदरापासून बनवलेला आहे। ही सर्व मापं मी दिलेली आहेत। तर हे बघा, मी ह्याला झिप लावणार आहे आणि हे पदर आहे। तर ही साडीचा ना मी एक फ्रॉक शिवला होता, असा लॉंग गाऊन 9 वर्षाच्या मुलीसाठी। तर त्याच्यातला ह्या पदर आणि हे ब्लाउज पीस उरलं होतं, तर त्यांना हा एक कुर्ता शिवून हवा होता। तर आता आपण कुर्ता कसा शिवायचा ते पाहूया। त्याच्यासाठी हे मी 2 मीटर कापड घेतलेलं आहे। ह्याचा 34 पन्ना आहे ह्या कापडाचा। आता ते मी उघडते। 4 फोल्ड करून घेऊ। 4 फोल्ड करून घेतलेलं आहे हे कापड। आता आपण याच्यावर काय करायचं आहे, कुर्त्याची उंची टाकायची आहे, जी 36 इंच आहे। तर मी 36 इंचच टाकते, कारण फोल्डमध्ये खालून आणि वरतून असं 1 इंच आणि अर्धा इंच असं मिळून 1.5 इंच वजा होईल, त्यामुळे तो लहान होईलच अस्तराचा भाग। आणि मेन कपडा आपण 36 इंचाचाच घ्यायचा आहे। तर हे झालेलं आहे आपलं 36 इंचावर मार्किंग करून, आणि मी कटिंग करून टाकलेलं आहे। तर आपल्याला एवढा मोठा लागणार नाही आहे। आता मी हे दोन्ही कापडे एकत्र करून घेते। आपल्याला 11वर फोल्ड मारायचा आहे इथे, कारण हा लहान मुलीचा कुर्ता आहे, त्यामुळे एवढं सगळं कापड लागणार आहे। तर मी 11वर मार्किंग करून घेतलं आहे। 11 ते 12वर तुम्ही मार्किंग करून घ्या। आणि हे मी फोल्ड करून घेतलेलं आहे, त्यामुळे उरलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला स्लीव्स शिवता येतील, म्हणून मी 2 मीटरच कापड बोललेली आहे। मोठ्यांसाठी जर शिवायचं असेल तर 2.5 मीटर कापड लागतं आपल्याला। तर हे बघा, मी 12वर मार्किंग करून आता कटिंग करून घेते। आपल्याला कुर्त्याचा भाग आपण वेगळा करून घेऊया, आणि हा जो उरलेला तुकडा आहे ना, त्याच्यामध्ये मी स्लीव्स शिवणार आहे, तो स्लीव्ससाठी उपयोगाला येईल। तर हे 4 फोल्ड करून घेतलेलं आहे बघा हे कापड परत। आता आपल्याला मेन मार्किंग करून घेऊया। तर एक बाजूला मी फोल्ड करून घेते आधी, शोल्डर टाकून घेते आहे 6 इंच। एक साईडला आपण फोल्ड करून घेऊया, कारण संपूर्ण दिसत नाही म्हणून। 6 इंचावर ही शोल्डर टाकते, 6 इंचावर मुंढा टाका। आता काय करायचं आहे, कमरेची उंची टाकायची आहे 12.5 इंच। सीट उंची 17 इंच, 17 इंच। सरळ लाईन मारून घेऊया आपण इथे। छातीला पण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। छाती 27 इंच आहे, त्याचा चौथा भाग होतोय 6.25। 1 इंच लूजिंग, 1 इंच मार्जिन। कंबर आहे 24 इंच, चौथा भाग 6 इंच, 1 इंच लूजिंग, 1 इंच मार्जिन। आणि सीट राऊंड आहे आपला 29 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 7.25 इंच, अर्धा इंच लूजिंग आणि 1 इंच मार्जिन। सरळ लाईन मारून घेऊया। आता इथे बघायचं आपल्याला सीट राऊंडच्या इथे किती आलेला आहे, तेवढंच आपल्याला खाली घेरायला घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेर अजून वाढवू पण शकता, ए लाईन सारखा करू शकता। मी जेवढा आहे तेवढाच घेतलेला आहे। इथे 9 इंच माझं आलं होतं, तर तेवढंच मी खाली घेतलेलं आहे। 9 ते 9.25 इंच तुम्ही घेऊ शकता। आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। तुमच्याकडे कर्व स्केल असेल तर त्याच्याने पण मार्किंग करू शकता। आता इथे मी गळा रुंदी जी घेते आहे ती 2 इंच घेते, आणि गळ्याची खोली आहे 4.5, 4.5 इंच। हा पुढील गळा आहे 4.5 इंचाचा। पंचकोनी गळा काढते, तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही काढा। पाठील गळा मी 2 इंचावर टाकलेला आहे, आणि आता इथे गोल शेप करून घेऊया। आता कटिंग करायला घेऊया। आधी पाठील भागच कटिंग करून घेऊया, म्हणून मी पुढील मुंड्याचा आकार दिलेला नाही आहे, तो आपण नंतर देऊया। स्ट्रेटमध्ये इथे मी कटिंग करून घेते। हा स्ट्रेट कुर्ता आहे आपला। आर्म होलच्या इथे पण आता कटिंग करून घेऊया। आता काय करायचं आहे, जिथे जिथे आपल्याला बघा सीटच्या इथे आणि कमरेच्या इथे नॉचेस टाकून घ्यायचं, म्हणजे शिवायला आपल्याला इझी जातं। आणि आपली फिटिंगची जी शिलाई आहे 1 इंच, तिथे पण आपण नॉचेस टाकून घेऊया। आता पुढील भाग वेगळा करून घ्यायचा आहे, आणि पाठील भाग वेगळा करून घ्यायचा आहे। तर पुढील भागाचा आपल्याला मुंडा बाकी होता आपला। आधी मी इथे गळा कापून घेते। पंचकोनी गळा जो आपला शेप होता तो आपण करून घेऊया। पंचकोनी गळा कटिंग करून झालाय। आता इथे काय करायचं, अर्धा इंच आतमध्ये जाऊन गोल शेप द्यायचा आहे मुंढ्याला, आणि मुंढा कटिंग करून घ्यायचा। आता इथे आपलं टॉप पार्टचं तर कटिंग झालेलं आहे।
संपूर्ण हा पुढील भाग झालेला आहे आणि पाठील भाग आधी आपण काढला. आता आपल्याला स्लीव्ज लावायचे आहेत. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, हे बघा हे पदर आहे, हा त्या साडीचा हा पदर होता. ह्याला जरा फुलांची डिझाईन आहे. एक बाजूला काठ मोठे आहेत आणि एक बाजूला छोटे आहेत. तर बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे आणि जसा ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तो कुर्ता ठेवायचा आहे. तर आपण जेवढा अस्तरावर घेतला आहे त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त ठेवून कटिंग करून घेऊया. आणि आपलं कट टू कट नाही कधी कटिंग करायचं. सिल्कचं कापड थोडंसं जास्तच कट करायचं, मग ते व्यवस्थित बसवून प्रेस वगैरे करून मग आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकायचं आहे. आता बघा हा पुढील भाग आपला कटिंग करून झालेला आहे. ह्याला फुलाची डिझाईन आहे आणि पाठील भाग असं बघा ब्रॉकेटसारख्या बुट्ट्या आहेत. हा मी पाठील भाग घेते आहे आणि इथे मी फोल्ड करून घेतला आहे कारण मला उरलेल्या भागात ना स्लीव्स पण करायचे आहेत म्हणून. तर हा पाठील भाग मी याच्यावर कटिंग करून घेते आहे आणि नंतर मग आपण ना स्लीव्सचं पण कटिंग करायला घेऊया. थोडंसं कापड एक्स्ट्राचं ठेवूनच कट करून घ्यायचं. आता हे जे काही काठ उरले तर त्याची तुम्ही डिझाईनही करू शकता. हा बॅक पार्ट आहे. मी स्लीव्सला ते काठ लावणारच आहे नंतर. तर बघा स्लीव्ससाठी मी काय करते, आधी मुंढा मोजून घेते. मी दरवेळेला तुम्हाला सांगते मुंढा मोजून घ्यायचा, त्याप्रमाणे हा मोजून घेते आहे मी मुंढा. हा माझा इथे 8 इंच येतोय मुंढा. तुमचा जो काही येईल तो घ्यायचा आणि त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचे. हे कापड मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी उंची हवी आहे त्याप्रमाणे घ्या. इथे मी कॅप हाईट 2.5 इंच घेतलेली आहे. क्रॉसमध्ये आपल्याला 7.5 इंच घ्यायचं आहे कारण मगाशी आपण 8 इंच मोजलं होतं म्हणून. 1 इंच आत यायचं आहे, फोल्ड मारायचं आहे, मध्यभाग काढायचा आहे आणि बरोबर 3 भाग काढायचे आहेत इथे. आणि आता इथे ना कर्व शेप देऊन घेऊया. आपली उंची आहे 9 ते 10 इंच, तुम्हाला आवडेल तशी घ्या. आपली घेर जो मी घेतलेला आहे तो 4.5 इंचाचा घेतलेला आहे आणि 1 इंच मार्जिन टाकली आहे त्याला. आणि आता कटिंग करून घेऊया आपण आता ही स्लीव्स. आता पुढील मुंडा कापायला घेऊया. थोडासा स्लाइटली हातून घ्यायची, डिझाईन टाकायची, पण हा आत्ता नाही कट करायचा आहे, हा आपण नंतर कट करायचा आहे जेव्हा आपण मेन कपड्याला फिक्स करू तेव्हा. आता मेन कपड्यावर आपण कटिंग करून घेऊया आधी. हे एवढं कापड आपलं उरलेलं आहे. हे ब्लाऊज पीसचं कापड जे होतं त्याच्यातनं हे एवढं उरलेलं आहे. त्याच्यामध्ये जसे हे स्लीव्ज ॲडजस्ट होतील तसे ठेवा आणि कटिंग करून घेऊया. चला तर आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया. आता पुढील भाग मी शिवायला घेते. फ्रंट पार्ट काय करायचं आहे, सुलट ठेवायचं आहे आता कापड, सरळ भाग, आणि त्याच्यावर आपला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. गळा आपण आधीच कापलेला आहे त्यामुळे बॉलपिनने फिक्स करून टाकायचं आहे आणि जसं आपण फ्रॉकला शिवतो ना तसंच गळ्याला शिवून उलटं करून घ्यायचं आहे. असं नसेल जमत तुम्हाला तर पहिले अस्तर संपूर्ण मेन कपड्याला फिक्स करून नंतर पण कॅनव्हासवर गळा काढलात तरीही चालेल. पण हे बिना कॅनव्हासचं पण आहे. जर कोणाकडे कॅनव्हास अवेलेबल नसतो तर ते डायरेक्ट पण असा गळा करू शकतात, कारण हे जे कापडं असतात ना ब्रॉकेटचे वगैरे तसे स्टिफ असतात, कडक असतात, तर आपण डायरेक्ट गळा पण त्याच्यावर काढू शकतो. आता आपलं शिवून झालेलं आहे. आता मी कटिंग करून टाकते आणि जिथे जिथे कोना आहे ना तिथे आपण नॉचेस टाकून घेऊया. बस, बाकी कुठेच नॉचेस टाकायचे नाही आहेत. गोल गळ्याला सगळीकडे लागतात, ह्याला गरज नाही आहे. आता उलटा करून घेतलेला आहे. किनारीची शिलाई टाकते. जसं कोण्यावर येतो ना तसं सुई आतमध्ये अडकवायची आहे आणि टर्न मारायचा आहे कपड्याला. काय काय ताई म्हणतात की तुम्ही थोडं फास्ट सांगता, तर ऑलरेडी हा बघा नुसतं फक्त कुर्त्याचाच व्हिडिओ आहे, पण हा 25 ते 30 मिनटाचा होऊन जातो आणि एवढे मोठे व्हिडिओ कोणीच बघत नाही, स्किप करत बघतात आणि मग काय होतं आपल्या व्हिडिओचा अल्गोरिदम कमी होऊन जातो आणि म्हणजे खूप कमी व्ह्यूज येतात मग मला त्याला.
मी जेवढं जमेल तेवढं स्लो दाखवण्याचा प्रयत्न करते. आता इथे बघा काय करते, हे कापड सरळ करून घेऊन त्याला ना बॉलपिनने फिक्स केलेलं आहे, म्हणजे हलू नये म्हणून. कारण आता आपल्याला हे मेन कपड्याला हा अस्तर फिक्स करून टाकायचं आहे. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, खाली बघा दुमडपट्टी टाकून घ्यायची अस्तराला. संपूर्ण अस्तराला खाली दुमडपट्टी टाकून घ्यायची, म्हणजे त्याची फिनिशिंग खालची होऊन जाईल. आणि मेन कपड्याची आपण नंतर करायची आहे. आधी आता काय करायचं, हे कापड ना पूर्ण आपल्या अस्तराला फिक्स करून टाकायचं आहे. साईडने किनारीची शिलाई मारून फिक्स करून टाकायचं आहे. असं दोन्ही बाजूला करून टाकायचं आहे. आणि दोन्ही पार्ट पण करून टाकायचे आहेत, पाठचा आणि पुढला, असं दोन्ही भाग असे करून तयार करून घ्यायचे आहेत. आता एक भाग तर मी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे, ह्याच्यात काहीही स्किप करणार नाही आहे. हे बघा, आपण बॉलपिनने फिक्स केल्यामुळे काय झालेलं आहे, कुठेही मध्ये झोळ येत नाही आहे, चुण्या येत नाही आहेत. तर तुम्ही पण हे असंच करत जा. काही लोक काय करतात, बॉलपिनने नसेल फिक्स करायचं ना, तर ते मोठे मोठे टाके टाकतात, धाग्याचे हातशिलाईचे टाके टाकतात मोठे मोठे. त्यामुळे काय होतं, कापड हलत नाही. आणि जेवढं जमेल ना ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी दुसरी बाजू पण बघा वरच्या बाजूने फिक्स करते. जर मी खालून केलं असतं ना फिक्स, तर काय झालं असतं, थोडा झोळ आला असता. म्हणून मी वरच्या बाजूने फिक्स करते, एक एक पिन काढते आणि परत कापड सरळ करते आणि शिलाई मारते. आपल्याला अंदाज येतो, थोडासा कपडा साईडला करायचा, बघायचा कुठे शिलाई मारायची, अंदाजे आपल्याला मारतो आपण शिलाई. हे बघा, सरळ सरळ करत जाते आणि मारते आहे मी शिलाई. ते झालेलं आहे आपलं शिवून संपूर्ण. आता एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना, ते कटिंग करून टाकूया. प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कसं झोळ येत नाही कुठे, आणि घातल्यावर पण ड्रेस ना व्यवस्थित दिसतो, असं झोळ आलेला दिसत नाही. आता हे बघा, एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना, ते मी आता कट करते आहे. गळा बघा किती छान फिनिशिंगने आलेलं आहे, कारण हे ब्रॉकेटचंच कापड होतं म्हणून याच्यावर गळा जमला. जर सॉफ्ट कापड असेल तर तुम्ही कॅनव्हास वापरा. मोस्टली बटर क्रेपचं कापड असेल ना, तर त्याला कॅनव्हास लागतंच. आता खालचा भाग आहे ना, आपण नंतर फिनिशिंग करून घेऊया. पुढील भाग झालेला आहे, तसाच पाटील भाग पण मी तयार केलेला आहे. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला ना इथे झिप लावायची. गेल्याच व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी कमेंट केली होती की झिप लावायला शिकवा. तर ही मी इनविजिबल झिप नाही आहे, ही सिम्पलवाली साधी झिप आहे जी मी लावायला शिकवते. ह्याला ना फूट चेंज करायची गरज नाही पडत. जर काही ताईंकडे फूट नसेल मशीनचा, तर मग तुम्ही साधी झिप आणा आणि आपल्या नेहमीच्याच फूटवर, मशीनच्या फूटवर तुम्ही लावू शकता. तर इथे काय केलं बघा, मी ना फोल्ड करून घेतलेलं आहे आणि 9 ते 10 इंचावर तुम्ही मार्किंग करून घ्या. तेवढ्या इंचाचीच मोठी आपल्याला झिप लावायची आहे, तेवढी बास होईल. मध्ये फोल्ड करून आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे मध्य लाईन मिळते. ही बघा मिळालेली आहे. आता काय करायचं, कट नाही करायचं, पहिले साईडने पाव इंचावर शिलाई मारत जायचं आहे. जिथे लाईन संपते ना, तिथे क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे, म्हणजे असं कोन तयार झाला पाहिजे, अँगल तयार झाला पाहिजे असं. आणि उलटवून घालून घेतलं. मी हा प्रकार का घेतला आहे असं, तर काय होतं, हे दोन कापड आहेत की नाही, अस्तर आणि मेन कापड, आपण कटिंग मारलं तर परत ते वेगवेगळे होणार आणि परत शिवताना कठीण जाणार, मग परत झोळ येणार. म्हणून आधीच शिलाई मारून घ्यायची. आता बघा, इथे मी हे कापड घेतलेलं आहे अस्तराचं. आता आपल्याला हे किती घ्यायचं आहे, 4 इंच लांबीला घ्यायचं आहे आणि रुंदीला 12 ते 13 इंच तुम्ही घ्या. आता ही पट्टी मी तयार करून घेते आहे, म्हणजे 4 इंच लांबीला आणि रुंदीला आपल्याला ही घ्यायचे 12 ते 13 इंच. साईडने सिंगल फोल्ड मारून ना ही संपूर्ण 3 बाजूने ही पट्टी फिनिश करून घ्यायची आहे. 4 इंचाचीच घ्या, तुम्ही नवीन शिकत आहात तर तुम्ही 4 इंचाचीच पट्टी घ्या, याच्यापेक्षा छोटी घेऊ नका, नाहीतर मग झिप लावायला कठीण जातं. तर हे असं फोल्ड मारून घ्यायचं आहे. आता ह्या पट्टीचा मध्यभाग काढायचा आहे. आपण किती वर मार्किंग केलेलं मगाशी, 9 वर, तर इथे काय करायचं आहे, 10 वर मार्किंग करायचं आहे. मी 9 वरच केलं आहे, नंतर मग मी करते 10 वर. आता हे मध्ये मग मार्किंग करून झाले, आपण हा कट करून टाकायचा मधला भाग. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या त्या बॅक पार्टला लावायला घ्यायचं आहे. आता सुलट भाग ठेवायचा आहे. बघा, मध्ये शिलाई मारल्यामुळे ते कापड जराही हलत नाही आहे. 10 वर का मार्किंग करायचं, तर वरती आपल्याला एक्स्ट्रा पाऊण इंच वरती टाकायचं आहे, कारण हा फोल्ड मारायचा आहे ना परत, म्हणून बघा आत्ता मी तो परत कट केला. आता वरती एक्स्ट्राचा अर्धा इंच सोडायचं आहे कापड, अर्धा ते पाऊण इंच, आणि शिलाई मारायला सुरुवात करायची. बघा, वरती मी सोडलेलं आहे. ते का सोडलं आहे, कारण आपल्याला आतमध्ये ते कापड फोल्ड मारायचं आहे नंतर.
तर हे वरती एक्स्ट्राचं सोडलेलं आहे आणि 1/2 इंचावर मी शिलाई मारते. खाली कोण्याजवळ आलं की ट्रायंगलच तयार करायचं आहे, चौकोन तयार नाही करायचं आहे. एक कोना तयार करायचा आहे आणि सुई आतमध्ये अडकवायची आणि टर्न मारायचा आहे आणि परत शिलाई मारायची आहे. चौकोन केलात ना तर मग तिथे मोठा गॅप तयार होईल, म्हणून छोटासा कोनच तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी इथे ना तुम्हाला चॉकने दाखवेन की तिथे काय आकार आलेला आहे. बघा, हा असा आकार आला पाहिजे खाली शिवताना, कोना तयार झाला पाहिजे. आता त्या कोनाच्या इथे आपल्याला नॉचेस पाडायचे, एक नॉच पाडायचं आहे, उलटं करून घ्यायला. आता हे उलटं करून घ्यायचं, शिलाई नाही मारायची, प्रेस करून घ्यायचं इस्त्री करून. शिलाई मारल्यावर काय होतं माहिती आहे, डबल डबल शिलाई येते आणि फिनिशिंग खूप खराब दिसते. म्हणून ह्याला ना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं इस्त्रीने. हे पहा, हे मी इस्त्रीने प्रेस करून घेतलेले आहे. भाग पाठीमागे संपूर्ण भाग आलेला आहे व्यवस्थित आणि हा पुढील भाग असा दिसतोय बघा, किती छान क्लिअर फिनिशिंगने दिसतोय व्यवस्थित. आता आपण ना झीप लावायला घेऊया इथे. आता झीप कशी लावायची बघा, ही साधीवाली झीप आहे. तर ही वरती बघा त्याला एक स्टीलचं असतं, ते स्टील नाही आपल्याला घ्यायचं आहे, कारण कधी कधी ते सुईला लागून सुई तुटू शकते. म्हणून मी तो वरचा अर्धा ते 1/2 इंच मी कटिंग करून टाकणार आहे. म्हणून नेहमी मोठीच झीप घ्या, छोटी झीप घेऊच नका. ही 10 रुपयेवाली झीप आहे, तीच घ्यायची. परत वरती 1/2 इंच सोडायचं आहे, मार्किंग करायचं आहे. आणि आता आपण आपल्या साध्यावाल्या फुटनेच मी शिलाई मारते आहे. बघा, झीप आता अडकवली तिथे साईडला, 1/2 इंच वरती सोडलेली आहे. जवळून दाखवते बघा इथे तुम्हाला. आणि साधी शिलाई आपली मारायची आहे, साध्या फुटनेच किनारीची शिलाई मारायची आहे. फक्त ती शिलाई ना आपल्या त्या झीपवर नाही आली पाहिजे, तेवढं लक्ष ठेवा. झीप उघडत उघडत जायचं आहे, जिथे आपला कोना आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे. ही खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला नवीन फूट आणायची पण गरज नाही आहे. आता इथे बघा, जिथे आपला कोना आलेला आहे ना तिथे सुई आतमध्ये अडकवायची आहे, टर्न घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, आपली झीप बंद करायची आहे, झीप बंद करायची आहे. आणि नंतर मग हे कापड आहे ना ह्या बाजूचं ते वरती चढवायचं आहे त्या झीपवर, म्हणजे झीप आतमध्ये हाईड होते, अशी पाठवून ओपन दिसत नाही. बघा, ती आतमध्ये हाईड झाली. आणि आता मी त्याला डबल टिबल लॉक करते तिथे. आणि आता ती कापड वरती चढवले त्यामुळे झीप दिसत नाही आहे. आणि मग आपण त्याप्रमाणे शिलाई मारायची, आपल्याला अंदाज येतो. आणि ती शिलाई झीपवर जात नाही बघा, सरळ स्ट्रेट अर्धा इंचावर मी शिलाई मारते. मग अशी किनारीने शिलाई होती आणि इकडची अर्धा इंचावर शिलाई आहे. झीप बंदच आहे, पण नीट लक्ष ठेवा, नाही तर पूर्णच बाहेर काढून टाकाल झीप खेचत खेचत. तर इकडे बघा मी काय केलं, थोडी खाली ढकलली झीप, नाही तर ती बाहेर आली असती. आता मी बंद करते, बंद करताना लक्ष ठेवा, नाही तर पूर्ण बाहेर काढा. तर ही झालेलं आहे. आता हे काय करायचं, हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना, ती झीप पण आतमध्ये ढकलायची आणि ते कापड पण आतल्या बाजूला ढकलायचं आहे. इथे तुम्ही हेमिंग करू शकता. आता इथे मी बॉलपिनने फिक्स करते, असे दोन्ही भागाला आपण तसंच करायचं आहे. आता इथे आपण वरपर्यंत शिलाई मारत गेलो होतो अर्धा इंचावर, तर मी ती थोडीशी शिलाई किंचितशी काढून टाकते. माझा स्टिच ओपनर मला सापडत नव्हता, तर मी कैचीनेच काढते ती शिलाई. तुम्ही कैचीने नका काढू, स्टिच ओपनरनेच काढा. तर आता ती थोडीशी शिलाई मी इकडची काढली. आता ती एक्स्ट्राची जी झीप आहे ना ती आतमध्ये ढकलून देऊया, नाही तर ती कशी टोचेल मुलीला. आतमध्ये ढकलायची आणि वरनं एक छोटीशी शिलाई मारून घेऊया त्याच्यावर, फोल्ड मारून. आता या झीपच्या पाठच्या साईडला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हेमिंग करू शकता, नाही केली तरी काय हरकत नाही, काहीच नाही वाटत आहे, ते खराब नाही दिसत काहीच. बस फक्त वरती तेवढं व्यवस्थित फिनिशिंग करा. आतमध्ये फोल्ड मारून शिलाई मारून घेऊया आता आपण तिथे. एक बाजूला आता ही झालेली आहे आपली शिलाई मारून. आता दुसऱ्या बाजूला तर मी बॉलपिन लावून फिक्स केलेलंच आहे. आता दुसऱ्या बाजूला पण मी शिलाई मारून घेते आहे. आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. ही खूप सोपी पद्धत आहे आणि ह्याला फूट चेंज करायची गरज नाही आहे या झीपला. आणि बघा संपूर्ण हाईट झालेली आहे, असं नाही की एकदम अशी समोर उठून दिसते किंवा काय, की फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे. आणि खरंच मला तुम्ही कमेंट करून सांगा की मी झीप कशी बनवलेली आहे ते नक्की कमेंट करा. मला हे खूप आवडतं, तुमचे म्हणजे मेहनतीचं फळ मिळतं असं वाटतं की तुम्ही कमेंट केल्यावर की हां खूप छान झालं आहे म्हणून. कुठला पार्ट आवडला आहे की नवीन पार्ट, काय नवीन भाग शिकायला मिळालं तर तसंही कमेंट करा की ताई हे खूप छान शिकवलं म्हणून, किंवा अजून काही नवीन बदल करायचे असेल तर तसंही सांगा.
आता मी काही नंबर्स ना आपले इंग्लिशमध्ये लिहिणार आहे, कारण काही आपले नॉन महाराष्ट्रीयन्स पण आहेत ज्यांनी मला कमेंट केलं की तुम्ही ॲटलिस्ट नंबर्स इंग्लिशमध्ये लिहित जा मेजरमेंटचे, म्हणजे आम्हालाही कळतील. मलाही बरं वाटलं की अरे ते लोक पण आपलं पाहतात आहेत व्हिडिओ, म्हणजे फक्त मराठीच नाहीत, नॉन मराठी लोक पण पाहतात आहेत. आता इथे मी बघा आपलं झालेलं आहे पुढील भाग पाठील भाग. आता इथे मी शोल्डर जॉईन करून घेते आहे. शोल्डरला आपण नेहमीप्रमाणे डबल टिप मारून कडेला डबल लॉक करून घ्यायचे, कारण इथे काय झालेलं आहे आपण दोन्ही गळे आधीच बनवून घेतलेले आहेत म्हणून. पण जर तुम्ही कॅनव्हासवर बनवलेले असतील तर आतमध्ये हाईड करायचे असतात. ते तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहेत की गळे हाईड कसे करायचे. कोणाला पाहिजे असेल तर आधीचे माझे एखाद दुसरे व्हिडिओ बघा कुर्त्यांचे, त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की शोल्डरमध्ये आतमध्ये कसं हाईड करायचं ते बाजूची शिवण. आता झाली इथे दोन्ही बाजूला शिलाई मारून ह्याला ओव्हरलॉक करून घ्या. आणि आता काय करूया आपण स्लीव्ज शिवायला घेऊया. हे साधे सिंपल स्लीव्ज आहेत, हे काही फुग्यांचे वगैरे काही नाही आहे, साधे स्लीव शिवते आहे मी, कारण कापड पण तेवढं नव्हतं आपल्याकडे, हे एवढंच कापड उरलं होतं म्हणून मी सिंपलच शिवले. तर काय करायचं बघा, सरळ कपड्यावर आपल्या स्लीव शिवून ठेवून घ्यायचं आहे. कडेला अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आणि हे उलटं करून घ्यायचं आहे स्लीव्ज. आणि किनारीची शिलाई मारून घ्यायची. इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक बॉर्डर उरली असेल तर तीही जॉईन करू शकता. आता आपण करणारच आहोत पुढे जाऊन बॉर्डर जॉईन. आता हे काय करायचं बघा, उलटं करून झालेलं आहे तर हे मेन कपड्याला आपली स्लीव्ज फिक्स करून टाकायचे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पुढील मुंडा कापलेला नाही आहे स्लीव्जवर. ते मी का कापलेलं नाही याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आधीच जर मुंडा कापलेला असेल ना तर खूप कन्फ्युजन वाढतो, म्हणून आधी कधी मुंडा कापायचा नाही. जेव्हा आपण अस्तरावर जॉईन करणार असेल ना तेव्हा कधीच मुंडा आधी कापायचा नाही, नंतर कापायचं जेव्हा आपलं मेन कापड पण फिक्स होतं ना तेव्हा. आता बघा इथे माझे दोन्ही स्लीव्स तयार झालेले आहेत. आता आपण एकावर एक ते ठेवूया सुलटवर सुलट. आणि बघा आता तिथे ऑलरेडी मार्किंग तर आहेच आपलं पुढील मुंढ्याचं, जे आपण स्टार्टिंगलाच केलं होतं, त्याच्यावर जस्ट कट मारायचं आहे. आता झाले बघा आपले, झाले की नाही, किती सोपी पद्धत झालेली आहे. आणि त्याला मी मार्किंग करून घेते म्हणजे आपल्याला कळेल की हा पुढील भाग आहे मुंढ्याचा. आता बघा इथे आपल्या शोल्डरला पण ओव्हरलॉक करून झालेला आहे. आता पुढील भागावर पुढील मुंढा ठेवून घेऊया. हा बघा मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळे पटकन कळतं आहे की हा पुढील मुंढा आहे. उजवा आणि डावा असे मी दोन्ही ठेवून दाखवते तुम्हाला. आणि जर तुम्ही माझ्या पद्धतीने स्लीव्ज कापले असेल ना तर ती कमी पडणार नाही आहे. तरी पण आधी आपण हवं तर ठेवून स्लीव्ज मोजून घ्यायचे. हा मध्यभाग मी घेतलेला आहे स्लीव्जचा. आता काय करायचं बघ, कडेला ठेवून असं मोजून बघायचं की ही स्लीव्ज माझी व्यवस्थित बसती आहे का. तर बघा परफेक्ट बसते. आणि जरा थोडंसं अर्धा पाऊण इंच मागे पुढे होतं चालतं. स्लीव्ज थोडी मोठी चालते पण कमी पडलेली नाही चालत. तर माझी परफेक्ट बसलेली आहे. आता मी स्लीव्ज लावायला घेते आहे, म्हणून मी तुम्हाला ना ते सांगते की मुंढा मोजून घ्यायचा आणि त्याच्यातनं अर्धा इंच वजा करून स्लीव्सचं कटिंग करायचं आहे. मी खूपदा आधी पण सांगितलेलं आहे की नेहमी मुंढा मोजून अर्धा इंच वजा करायचा आणि स्लीव्सचं कटिंग करायचं आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. आता बघा एकदा एक शिलाई तर माझी मारून झालेली आहे. डबल टिप मारून घेते आणि नंतर ह्यांना ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. अशा दोन्ही स्लीव्ज आपण लावून घेऊया. आता इथे ना मला ना काठ लावायचे होते, एकदमच साधं प्लेन दिसतंय तर हे मी काठ घेतलं. कडेची जी आहे ना ती पट्टी ती कापून टाकायची. आणि मग आता ही बघा अर्धा इंचावर इथे शिलाई मारते. ऑलरेडी आपल्या ॲक्च्युली स्लीव्जला फिनिशिंग झालेलं आहे. फिनिशिंग नसतं केलं तरी चाललं असतं कडेला, काय नाही, काही हरकत नाही आहे. आपलं हे कापड वरती फोल्ड मारायचे. बघा किती सुंदर काठ आलेले आहेत स्लीव्जला खाली, त्यामुळे अजून सुंदर दिसतं आहे ते. असेच दोन्ही स्लीव्ज आपण तयार करून घेऊया. इथे किनारीची शिलाई पण मारून घेते आहे. बघा नुसत्या काठाने पण किती फरक पडला. एक छोटासा काठ लावलेला आहे सिंपल. असे दोन्ही झालेले आहेत लावून. ओव्हरलॉक पण करून झालेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगची शिलाई मारायची. आता बघा इथपर्यंत जर तुम्ही पाहाल ना तर माझा ऑलमोस्ट 25 ते 30 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे. एवढा संपूर्ण व्हिडिओ कोणीच बघत नाही. आणि जर मी फास्टमध्ये सांगितलं की पण मला हेही कमेंट येतात की खूप फास्टमध्ये सांगता, पण ना ॲक्च्युली ना एवढा मोठा व्हिडिओ ना अपलोड व्हायला पण खूप वेळ लागतो आणि बघतही नाही कोणी जास्तीत.
स्किप करतच सगळेजण बघतात ॲक्च्युली व्हिडिओ. तर नका असं करू, तुम्ही पण संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे कसं माझ्या चॅनलचा रीच वाढेल आणि मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल की हां बाबा चला अजून आपण व्हिडिओ आणखीन डिटेलमध्ये छान व्यवस्थित बनवूया. जसे माझे सबस्क्रायबरला कळतील असेच व्हिडिओ आपण पाहूया, बनवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर इथे मी काय केलं आहे बघा, 1 इंचावर फिटिंगची शिलाई मारते आहे. तुम्ही तुमच्या मुलीला घालून बघा आणि त्याप्रमाणे अजून अर्धा इंचावर आतमध्ये, पाव इंचावर आतमध्ये शिलाई फिटिंगची टाकू शकता. आता इथे मी काय करते बघा, वरती 1 इंचावरच फिटिंग आहे ही नॉर्मल, आणि नंतर मग कमरेच्या इथे आलं ना की थोडंसं अर्धा इंच आतून मी शिलाई मारते आहे. कमरेच्या इथे थोडीशी आतून घेतली मी शिलाई आणि मारलेली आहे. आता ही बघा, ही डबल टिप आपली मारून झालेली आहे. आता खाली आपण आपली स्लिट फिनिशिंग करून घेऊया. इथे काय करायचं, ही सरळच आहे ना, त्यामुळे मी सरळ धुमडपट्टी मारते आहे डबलवाली. जर क्रॉसमध्ये असती ना तर सिंगल पट्टी मारायची. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मोठ्या कुर्त्याला की सिंगल पट्टीने फिनिशिंग करायचं आणि नंतर परत एक धुमडपट्टी मारायची आहे. तर बघा, ही मी धुमडपट्टी मारते आहे आणि शिलाई मारून घेऊया वरपर्यंत. हे जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते मी. हे बघा, जवळून दाखवते की कशी करते फिनिशिंग. फोल्ड मारत जायचं आहे, चुण्या नाही येऊन द्यायच्या, व्यवस्थित करायचे, हळूहळू करायचे. आता इथे वरपर्यंत आलं ना की इथे सुई आतमध्ये अडकवायची आणि कापड टर्न करायचं. आता दुसऱ्या बाजूचं पण फोल्ड मारून घ्यायचं. इथे थोडंसं डबल लॉक करायचं मागे पुढे करून आणि परत सुई आतमध्ये अडकवायची आणि टर्न मारायचे. परत आपली इथे धुमडपट्टी मारून घ्यायची व्यवस्थित. जमते, एकदा गेला की जमतं. हे कापड ना थोडं स्टीफ आहे ना, त्यामुळे ते धुमड म्हणजे असं फोल्ड व्हायला खूप थोडं त्रासदायक आहे. पण साधं कॉटनचं कपडा असेल ना तर तुम्हाला इझिली जमेल. म्हणून अगोदर ना तुम्ही प्रॅक्टिस करणार असेल तर सिंपल कॉटनच्या कपड्यांवरच करा. बटर क्रेपचं कापड पण घेऊ नका, ते नाही जमत सुरुवातीला, खूप सुळसुळीत असतं ते. कॉटनच्या कपड्यावरच प्रॅक्टिस करायची अशा गोष्टींची. आता बघा, आपली झाली आहे पट्टी मारून. आता वरती मी किनारीची शिलाई मारते आहे. आता तुम्ही म्हणाल की मी आधी प्रेस करून घेते आणि करेल, तर नाही जमणार, कारण हे कापड एवढं स्टीफ असतं ना कडक हे ब्रॉकेटचं की नाही जमत त्या गोष्टी. ते तेव्हाच्या तेव्हाच कराव्या लागतात फोल्ड मारून, ते बसतच नाही आतमध्ये तुम्ही इस्त्री केलं तरी. आता इथे आपली किनारीची शिलाई पण मारून झाली. असे दोन्ही भाग आपण करून घेऊया. दुसरी बाजूची पण फिटिंग आणि स्लीट तयार करून घेऊया. हे बघा, आपले दोन्ही झाले आहेत आणि परत ओव्हरलॉक पण करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे बघा, आता अजून एक शेवटची स्टेप आपली बाकी आहे की आपला कुर्ता व्यवस्थित हाईटला आहे की नाही हे चेक करायचं शेवटी. की जर असं, आता इथे बघा मी मोजते तर इथे थोडा अर्धा इंच जास्त दिसतो ही बाजू. अशाच सगळ्या बाजू आपण मोजून घ्यायच्या. इथे मी बॉलपेनने फिक्स केलं, परत इकडून पण व्यवस्थित पकडून आपण खाली बॉलपेनने फिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता काय करूया बघा, इथे आपल्याला दिसतंय थोडासा अर्धा इंचानी ही बाजू जास्त आहे. तुम्हाला ठेवायचं असेल तर असंही ठेवू शकता, पण ना ते काय होतं माहिती आहे का, ते काठ जे असतात ना ते अशी ना श्रिंक झाल्यासारखे दिसतात. त्यामुळे ना ते काठ ना कडेचं, काठाच्या कडेचा जो भाग असतो ना कधीच ठेवायचा नाही, तो असा आतमध्ये झाल्यासारखा दिसतो. तो आता मी बघा फोल्ड मारला मध्ये कुर्ता, आणि हे जे काही कापड आहे ना एक्स्ट्राचं अर्धा इंच जास्त आलेलं आहे, तर ते तसं पकडून मग मी ना कटिंग मारलं. चारी म्हणजे दोन्ही पुढील आणि पाठील भाग आपले कट झालेले आहेत. आणि आता इथे आपण धुमडपट्टी मारून घेऊया. आता हा व्यवस्थित हाईटला दिसेल परफेक्ट. आता इथे मी धुमडपट्टी मारते. हे कापड ना जेवढं सिंपल दिसते ना तेवढं मला शिवायला फार कठीण गेलेलं आहे. आता ही जी धुमडपट्टी पण खूप व्यवस्थित बसतच नव्हती ॲक्च्युली खूप वेळ. त्यामुळे ना जर तुम्ही नवीन असाल ना तर हे अशी कापडं ना अवॉइड करा शिवायला. सिल्कचं कापड ना, प्युअर सिल्कचं ना शिवायला खूप इझी जातं, पण हे जे ब्रॉकेटसारखं कडक असतं ना कापड ते शिवायला खूप कठीण जातं. तर इथे बघा झालेली आपली ही शिलाई मारून, फोल्ड मारून. असे दोन्ही बाजूची आपण फोल्ड मारून घेऊया. इथे ह्याला मी एक आतून फोल्ड मारलेला आहे आणि वरनं किनारीची शिलाई पण मारून घेते, म्हणजे तो फोल्ड व्यवस्थित बसेल स्टिफ. ही झालेली पुढील भाग आणि पाठील भाग पण असा करून घेऊया आपण फोल्ड मारून. तर इथे पहा आपला तर ना संपूर्ण कुर्ता तर हा तयार झालेला आहे. हा कुर्ता मी कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करून सांगा, आणि मी सांगितलेलं तुम्हाला कळतं का हेही सांगा.
आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये पण माझे व्हिडिओ शेअर करत जा. हे सगळे नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहेत हे माझे व्हिडिओ. साधे आणि सिंपल असतात. तर हा फायनल लुक आहे आपल्या कुर्त्याचा. तर चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.